प्रकरण 4. आळशांचे राजे. इंग्रजांनी 600 राजे निर्माण केले. खरे म्हणजे या प्रकरणाचे नाव भारतीय संस्थानिकातील आळशी राजे असे पाहिजे, पण यामध्ये इतरही आळशांचा समावेश करणार असल्याने आळशांचे राजे असे नाव दिले आहे. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने भारत काबीज केला, तो मुख्यतः वाटाघाटी व तह करूनच. इंग्रजांनी युद्धे केली, पण ती लुटुपुटूचीच होती. अत्यंत गाजलेले 1757चे प्लासीचे युद्ध हा रणसंग्राम तर शुद्ध बनावट होता. या लढाईत 60,000 शत्रू सैन्याचा पाडाव इंग्रजांच्या 5,000 फौजेने केला, कारण इंग्रजांनी विरुद्ध पक्षाचा सेनापती मीर कासिम यालाच फितूर केले. तह करून इंग्रजांनी स्थानिक सरदारांचे राज्य कायम ठेवले. असे हे स्थानिक राज्यकर्ते राजे झाले व हिंदुस्थानात इंग्रजी राज्याचा प्रदेशात बेटाप्रमाणे दिसणारी 600 संस्थाने निर्माण झाली. इंग्रजांचे संरक्षण असल्याने आणि सर्व कारभार दिवाणावर सोपवल्यामुळे भरपूर द्रव्य हाती असलेले हे सर्व 600 राजे पूर्ण निरुद्योगी बनले. राजे महाराजे यांचे चाळे. अर्थात त्यातही बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे सन्माननीय अपवाद होतेच. स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत या संस्थानिकांच्या 4-5 पिढ्यांनी तरी हे आळशी आयुष्य घालवले. सर्व संस्थानिक खालसा करण्याची ऐतिहासिक कामगिरी सरदार पटेल यांनी केली आणि 1971 साली इंदिरा गांधींनी संस्थानिकांना मिळणारे लठ्ठ तनखे सुद्धा समाप्त केले. 100-150 वर्षे या राजांच्या पिल्लावळीला कसलेच काम नव्हते व त्याबरोबर जनतेकडून कर रूपी मिळणारे मोठे द्रव्य संचय त्यांच्या हाती होते. कसलीही जबाबदारी नाही, काम नाही, अशी स्थिती उत्पन्न झाल्याने माणूस कसा वागेल याचे प्रत्यक्ष उदाहरण या राजा महाराजांनी घालून दिले. त्यांच्या या चाळ्यावर शेठ जर्मीनदास या लेखकाने 400 पानी पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव महाराजा असेच आहे. या राजा महाराजांच्या कामक्रीडेचे यथातथ्य वर्णन जर्मीनदास यांनी केले आहे. ते वाचताना आपण अश्लील पुस्तके वाचत आहोत की काय असे वाटते. अनेक लग्ने व सती. सर्वसामान्य माणसाला वाटते की आपल्याला भरपूर द्रव्य मिळाले म्हणजे आपले जीवन सुखी होईल. पण भरपूर द्रव्य मिळाल्यामुळे या राजा महाराजांचे जीवन फारच दुःखमय झाले. भरपूर सत्ता असल्याने या राजांनी अनेक लग्ने केली. राजस्थानमधील एका संस्थानिकाने 42 लग्ने केली होती. 1842 साली लॉर्ड बेंटिंकने केलेला सतीचा कायदा ब्रिटिश मुलखात होता, पण तो कायदा संस्थानात नव्हता. संस्थानिक राजा मेल्यावर राजाच्या प्रेताबरोबर त्यांनी या 42 राण्यांना सती जायला लावले व त्या 42 राण्या आणि राजा यांच्या दहनासाठी मोठा मांडवच उभा केला होता. आपली कामवासना तृप्त करण्यासाठी हैदराबादच्या निजामाने 300 लग्ने केली होती. वासना तृप्तीचे असे अचाट पराक्रम फक्त संस्थानिक करू पाहात. लग्न कर, भरपूर पैसा वाटेल तसा उधळण्याखेरीज या राजांना दुसरे कामच नसे. माणसाला काम नसले म्हणजे तो आळशीपणाचा कळस कसा गाठतो हे या संस्थानिकांनी दाखवून दिले. त्यांची विकृत वासना तृप्त करण्याचे चाळे इतके भयानक आहेत की इथे लिहवत नाहीत. अनेक बायका करणे व नाटकशाळा ठेवणे एवढ्यावर हे प्रकार थांबले नाहीत, तर त्यांची वर्णने जर्मीनदास यांच्या पुस्तकातच वाचली पाहिजेत. आळशी माणसांचे विकृत उद्योग. महाराष्ट्रातील संस्थानिकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांची लग्ने लावून देण्यात अमाप पैसा उधळला होता. जनतेकडून गोळा केलेल्या द्रव्याचे रखवालदार आहोत ही भावना त्यांच्यात नव्हती. इंग्रज सरकारने त्यांच्या संस्थानाच्या हद्दीत कसाही धंदा करण्यास परवानगी दिली होती. राजस्थानातील अनेक संस्थाने आपल्या राजपुत्राचे लग्न ठरल्यावर विवाहाचा खर्च भागवण्यासाठी लग्न कर नावाचा करही बसवत आणि तो गोरगरिबांकडून सक्तीने वसूल करीत. ब्रिटिशांनी प्रत्येक संस्थानात एक रेसिडेंट नावाचे अधिकारी नेमलेला असत. त्या रेसिडेंटला खुश ठेवले म्हणजे हे संस्थानिक वाटेल ते करायला रिकामे होत.
सयाजीराव गायकवाड सोडले तर विद्येची कदर कोणालाच नसे. जनतेच्या पैशातून मोठमोठे राजवाडे बांधत. मी 1954 साली जत येथे पाझर तलावांचे काम करीत होतो. गावात फक्त भव्य राजवाडा सोडला तर इतर सर्व घरे दरिद्री व कंगाल दिसत. त्यावेळी मला एका अधिकाऱ्याने सांगितले की जत या गावात एक भव्य विमानतळ आहे. मला आश्चर्यच वाटले. 10,000 वस्तीच्या या गावात विमान प्रवास कोण करतो? तेव्हा मला समजले की डफळे महाराज यांचे खाजगी विमान आहे व त्या एका विमानासाठीच हा विमानतळ बांधला गेला आहे. बांडगुळे व उपबांडगुळे या संस्थानांचा कारभार कसा चालायचा याबाबत एक प्रत्यक्ष मजेदार अनुभव सांगतो. जत येथे मी मामलेदार कचेरी समोरच्या हॉटेलात चहा पीत बसलो होतो. त्यावेळी गणवेशातील एक पोलीस शिपाई माझ्याकडे मोठ्या आदबीने आला. मला म्हणाला, साहेब एवढं कार्ड वाचून दाखवता का? मला फारच आश्चर्य वाटले. मी म्हणालो, तुम्ही पोलीस आहात, शिपाई आहात, तुम्हाला वाचता येत नाही म्हणजे काय? त्यावर तो पोलीस म्हणाला, मी अडाणी माणूस, संस्थांच्या टायमाला पैसे भरले की कोणालाही पोलीस होता येत असे. आता संस्थान खालसा झाले. असंच एक अधिकारी मला धुळे येथे भेटले. ते तसे खानदानी वाटत होते, पण ते तुरुंगात दुय्यम पदावर अधिकारी होते. मी त्यांना विचारले की तुम्ही अशी नोकरी कशी काय करता व येथे कसे आलात? ते म्हणाले की मी कोल्हापूरला महाराजांच्या सेवेत होतो. महाराजांना संगत देणे इतकेच माझे काम होते. फक्त माना पगार तुरुंग खात्यातून दरमहा मिळत असे. संस्थान विलीन झाले आणि नोकरीतील माझे पद तुरुंग खात्यातील असल्याने माझी धुळे येथे बदली झाली. आयुष्याची 20 वर्षे महाराजांच्या संगतीत संपूर्ण आळशीपणात काढली. आता काम करणे फार जड जाते. अशी ही बिनकामाची खुशमस्करी मंडळी महाराजांभोवती भरपूर असायची. संस्थानिक हे आधी, बाणगुळ त्याबरोबर अशी उपबाणगुळेही पोचली जायची. 28 हत्तींवरील संपत्ती. सन 1818 मध्ये इंग्रजांनी पेशवाई बुडवली. पळत सुटलेल्या दुसऱ्या बाजीरावाला पकडले आणि पुण्याला आणले. पेशव्यांचे महाराष्ट्रातील राज्य मुंबईच्या गव्हर्नरच्या ताब्यात आले आणि दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांनी 8 लाखाची नेमणूक देऊन कानपूर जवळील बिठूर किंवा ब्रह्मवर्त येथे हद्दपार केले. बाजीराव तेथे 1852 पर्यंत म्हणजे मृत्यू होईपर्यंत राहिला. हे 34 वर्षे आयुष्य त्याने बिठूर येथे काढली. तेथे त्याला कसलेच काम नव्हते. उधळायला भरपूर द्रव्य होते. म्हणून दुसरा बाजीराव खरोखरच आळशांचा राजा शोभत होता. तो स्वतः स्त्रियांच्या घोळक्यातच बसलेला असे. अत्यंत निष्क्रिय आयुष्य त्याने घालवले. पुण्याहून निघताना त्याने पेशव्यांची सर्व संपत्ती 28 हत्तींवर लादून नेली होती. 66,000 रुपये गंगेत बुडवले. दुसऱ्या बाजीरावाच्या बिठूर येथील ठाटाचे वर्णन काही लोकांनी लिहून ठेवले आहे. तो सोन्याच्या ताटात जेवत असे व त्यात सोन्याच्या 7 वाट्या असत. परंतु सोन्याच्या वाटीतील कडीचा भुरका आणि सामान्यांच्या द्रोणातील कडीचा भुरका यांची चव सारखीच असे. कुटुंबातील लोक, आश्रित, आलेले पाहुणे अशी सुमारे 100 माणसे दुसऱ्या बाजीरावाच्या बरोबर भोजनाला असत. आळशी माणसाची बुद्धीही फार बिघडून जाते. वर्षाला 8 लाख या हिशोबाने कंपनी दरमहा 66,000 रुपये रोख पाठवत असत. एका महिन्याला कंपनी सरकारने हे द्रव्य ब्राह्मणाच्या हाती न पाठवता एका अब्राह्मणाच्या हातून पाठवले. ते द्रव्य विटाळले. अशा रागाने बाजीरावाने ते सर्व 66,000 रुपये जवळच्याच गंगा नदीत बुडवून टाकले. एक आळशी माणूसच असे वेडेचाळे करू शकतो. नोकरांचा सुकाळ. ब्रिटिशांनी भारतात 150 वर्ष राज्य केले. त्या काळात जिल्हा पोलीस प्रमुख, कलेक्टर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सिव्हिल सर्जन या पदांवर इंग्रज अधिकारी असायचे. त्यामुळेच या इंग्रज अधिकाऱ्यांकडे खाजगी नोकर 15-20 सहज असायचे. 19व्या शतकाच्या शेवटी फार थोडे भारतीय उच्चपदी पोहोचले. त्यातील न्यायमूर्ती रानडे हे एक होते. त्या काळात प्राथमिक शिक्षकाला 3 रुपये पगार असायचा. त्यावेळी न्यायमूर्तींना 16,000 रुपये पगार होता.
न्यायमूर्तींच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी लिहिले आहे की स्वतः माधवराव अतिशय काटकसरीने राहत. सुट्टीत महाबळेश्वरला गेल्यावर त्यांच्याकडे फारच कमी नोकर म्हणजे फक्त 4 सेवक असत. आचारी, पाणक्या, शिपाई आणि बाजार मास्तर अशा फक्त 4 सेवकांवर ते भागवत असत. पोस्टमन झालेले अधिकारी. सरकारी अधिकाऱ्यांना अशा तऱ्हेने आळसात दिवस घालवण्याची सवय ब्रिटिशांनीच लावली. ती अजून चालूच आहे. माझा एक मित्र एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता. तो आळशांचा राजाच झाला होता. तो कार्यालयात जातच नसे. दुपारची झोप संपवून 4 वाजता तो ताजा तवाना होत असे. मग ऑफिसातील हेड क्लार्क, डेप्युटी इंजिनियर वगैरे कर्मचारी येत आणि साहेबांच्या सह्या घेत. संध्याकाळी 5ला त्याचे काम संपे. हे नुसते सयाजीराव होते. बहुतेक कामे ते खालच्या ऑफिसरकडे पाठवत आणि अवघड कामे वरिष्ठ अधीक्षक इंजिनियरकडे पाठवत. म्हणजे हे फक्त पोस्टमन होते. कोणताच निर्णय स्वतः न घेतल्यामुळे त्यांच्यावर तोहमत आलीच नाही व ते स्वच्छ अधिकारी म्हणून गाजले. प्रत्यक्षात ते आळशांचे राजेच होते. सार्वजनिक बांधकाम विभागात मी काही वर्ष काम केले. त्या कालावधीत असे अनेक आळशांचे राजे मी पाहिले. आळशी नोकरदार. असे म्हणतात की भारतात 5 कोटी खटले पडून आहेत. एका साध्या कॉपीराईट खटल्याचा निकाल 22 वर्षांनी लागल्याचे मला माहीत आहे. सर्वसाधारण कोणत्याही खटल्याचा निकाल 10 वर्षाच्या आत लागत नाही. कारण ब्रिटिशांच्या कारकिर्दीत एका न्यायाधीशाने किती खटले निकाली काढायचे याचे नियम ठरवले आहेत. एवढे खटले न्यायाधीश फारसे काम न करता नुसत्या तारखा देऊन पूर्ण करू शकतो. न्यायाधीशांच्या कामाचा कोटा दुप्पट करणे सहज शक्य आहे. पण हे काम आपल्या देशात होणे शक्य नाही. शासकीय सेवेत असलेले शेकडो कर्मचारी किती आळशीपणा करतात याची मी प्रत्यक्ष अनुभवलेली उदाहरणे सांगता येतील. सरकारी नोकर आळशीपणा का करतो? कारण कामात कुचराई केली तर त्या सेवकाला नोकरीतून काढणे फारच कठीण असते. त्याची प्रक्रिया अतिशय लांबलचक व कंटाळवाणी आहे. एकदा सरकारी नोकरी लागली की त्याला माहीत असते की आपल्याला कोणी काढू शकत नाही. मग तो मनुष्य स्वभावानुसार आळशीपणा करू लागतो व शासकीय काम सतत लांबणीवर पडत जाते. अंत्यसंस्कार वर्गणीतून. मी वर म्हटले की मनुष्य स्वभाव आळशी असतो. अनेक प्राणी तर खूपच आळशी असतात. उदाहरणार्थ कुत्रा, वाघ, सिंह हे प्राणी 24 तासांपैकी 18 ते 20 तास झोपच घेतात. भूक लागल्यावरच ते शिकारीला जातात. जर माणसाला नियमित अन्न पुरवठ्याची व्यवस्था कोणी केली तर तो आळशीपणा करून बसूनच राहील. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबात असा एखादा आळशी माणूस कुटुंब सहन करीत असे. पण सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत आळशी माणसाला भीकच मागावी लागेल.